श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्येन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। उपकरण जात सकळीक ते मीची होईन एक एक तेव्हा उपास्तीचे कवतिक देखिजेल। गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊन ठाये तैसे करुणी आये कृपेतिये तया अनुरागा वेधू लागी। एक पत्नी व्रतची घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी। चतुर्दिक्षु वारा न लाहे निघोन बाहिरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन। आपुलिया गुणांची लेणी करीन गुरु सेवे स्वामिनी। हे असो होईन गवसणी गुरुभक्तीसी। गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी। ऐसी या मनोरथांची सृष्टी अनंतारची। श्री गुरुच्या सेवेमध्ये जेवढी उपकरणे लागतात त्यापैकी प्रत्येक वस्तू जेव्हा मीच होईन तेव्हाच मला सेवेचे सुख प्राप्त होईल। श्री गुरु ही पुष्कळांची माऊली असणार पण ती एकुलती म्हणजे मलाच आपला एकुलता एक मुलगा समजून राहील तशी सेवा करून तिच्या कृपेला शपथ घालीन। श्री गुरुच्या प्रेमाला वेध लावीन त्याच्याकडून एक पत्नी व्रत घेववीन व श्री गुरुच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन। ज्याप्रमाणे चार दिशेच्या अंतच वारा वाहतो तो त्या बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे श्री गुरुच्या कृपेला मीच पिंजरा होऊन राहीन। माझी स्वामिनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या सद्गुणांचे अलंकार घालीन। हे असो मी श्री गुरुच्या भक्तीला गवसणी होईल। श्री गुरुच्या प्रेमाच्या वर्षावाखाली राहून तो सर्व वर्षाव घेणारी पृथ्वी मी होईल। अशा अनंत प्रकारच्या मनोरथांच्या सृष्टीची रचना तो करतो। या ओव्यातील वर्णन भक्तांच्या भक्ती अहंकाराचे नसून त्यांच्या अंतःकरणात असलेल्या गुरुसेवेच्या आवडीचे आहे। श्री गुरुसेवेच्या प्रेमाने सेवकांच्या अंतःकरणात अनेक प्रेम भावना कशा उचंबळत असतात याचे येथे वर्णन केले आहे। म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊनी करीन दास्य तेथीचे। निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे तेवी होईन आणि द्वारे द्वार पाळू। पाऊआ मी होईन तिया मीची लेबवीन छत्र मी आणि करीन बारीपण। मी तळ उपरू जाणविता संवर धरू हात देता स्वामी पुढे खोलता होईन मी। मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडिती तो नेपाळा पडिघा मीची। हडप मी ओळगेन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन अंघोळीचे। होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचारते। मीची होईन सुवारू ओगरीन उपहारू आपण पेनी श्री गुरु ओवाळीन। जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती। मीची होईन पुढती देईन विडा ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन करीन मीची। सिंहासन होईन आपण वरी श्री गुरु करीती आरोहण होईन पुरेपण ओळगेचे। श्री गुरुचे मन जया देईल अवधान ते मी पुढा होईन चमत्कारू। तया श्रवणाचे अंगणी
होईन शब्दांच्या अक्षौहिणी, स्पर्श होईन घसणी अंगाचिया. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती तिये सकळे होईन रूपे. तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसूम्या होई जेल. गंधरूपे की जेल घ्राण सेवा. एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त, भेटाळीन वस्तू जात होऊन या. तो म्हणतो, श्री गुरुचे राहण्याचे घर मीच होईल आणि त्यांच्या चरणाचा दास होऊन तेथील दास्य म्हणजे सेवकांची करावयाची सर्व कामे मी करीन. येता जाता श्री गुरु ज्या उंबरठ्याला ओलांडतात ते उंबरठे, द्वारे व द्वारपाल मी होईल. मी पादुका होऊन मीच त्या श्री गुरूंच्या चरणाच्या ठिकाणी घालील आणि त्यांच्यावरील छत्र मी होऊन छत्री धरण्याचे कामही मीच करीन. श्री गुरु चालत असता उंचवटा व खोलगट यांची जाणीव करून देणारा, चौरी धरणारा, हाताला आश्रय देणारा व त्यांच्या पुढे दिवटी धरून वाट दाखवणाराही मीच होईन. पाण्याची झारी मी होईल, गुळण्या करण्याकरता पाणी मी घालील आणि चूळ ज्यात सांगली जाईल ती पीकदाणी मीच होईल. त्यांचा पानपुडा मीच वागवीन व त्यांचा थुंकलेला विडा मीच घेईन व स्नानाचे सर्व कार्य मी करीन. श्री गुरुचे आसन, अलंकार, वस्त्र, चंदनादी उपचार मी होईल. श्री गुरुचा स्वयंपाक करणारा मी होईल. श्री गुरुना जेवावयास मी वाढीन व मी स्वतः श्री गुरुला निरांजन करीन अथवा आपल्याला श्री गुरुवरून वळून टाकीन. ज्यावेळी श्री गुरु जेवावयास बसतील त्यावेळी मीच त्यांच्या पंक्तीला बसून मीच पंक्तिकार होईल. मीच त्यांच्या समोर होईन व त्यांना विडा देईन. जेवल्यानंतर त्यांचे उष्टे ताट मी काढीन. मीच त्यांचे अंथरूण झाडून घालीन व मीच त्यांचे पाय दाबीन. मीच त्यांचे सिंहासन होईल व त्यावर श्री गुरु बसतील. याप्रमाणे सेवेची पूर्णता ही मीच होईल. श्री गुरुचे मन ज्याचे ठिकाणी एकाग्र होईल असा तो त्यांच्या दृष्टी पुढील चमत्कार मीच होईल. श्री गुरुच्या श्रवणेंद्रियांच्या अंगणातील शब्दांचा फार मोठा समुदाय मीच होईल. श्री गुरुच्या अंगाला लागणारा स्पर्श मी होईल. श्री गुरुचे प्रेमाने अवलोकन करणारे डोळे ज्या रूपाला पाहतील ती सर्व रूपे मी होईल. श्री गुरुच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईल आणि त्यांच्या घ्राणेंद्रियाला आवडणारा सुवास मी होऊन त्या रूपाने त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करीन. याप्रमाणे बाह्य व मनोगत सेवेला उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू मी होऊन श्री गुरुच्या संपूर्ण सेवेला मी व्यापून घेईन. भक्ती म्हणजे भगवंताचे परमप्रेम करणे होय. हे भगवंताचे परमप्रेम कसे करावे हे माऊलींनी इथे सांगितले आहे. जेव्हा जीव विषय भोगतो तेव्हा तो स्वतः भोगता होतो व संपूर्ण विषयाला भोग्य करतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती या श्रुतीत सांगितल्याप्रमाणे आपल्या सुखाकरताच तो भोग्य विषयाचे प्रेम करून आपल्यावरील परमप्रेम व्यक्त करतो. अर्थात आत्मा भोगता झाला असता जसे त्याचे स्वतःचे परमप्रेम व्यक्त होते तसेच एका भगवंताला भोगता करून भक्त सर्व भावाने त्याचे भोग्य झाला असता त्याचे भगवंतावर परमप्रेम जडते. म्हणून भगवंताला सर्व समर्पण करून सर्वस्वी भगवंताला भोगता करणे हेच बाह्य भक्तीचे लक्षण होय असे सिद्ध होते. जव देह हे असेल तव ओळगी ऐसी की जेल, मग देहांती नवल बुद्धी आहे. ये शरीरीची माती मेळवीन ते क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती श्री गुरुचे. माझा स्वामी कवतिके स्पर्शत जिये उदके, तेथ लयाने ननिके आपी आप. श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळीती, तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेज. चमरी हन विंजना तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळगणा होईन मी. जिये जिये अवकाशी श्री गुरु वसती परिवारेसी, आकाश लया आकाशी नेईन तिये. परी जीत मेलान संडी निमेष लोकान धाडी, ऐसेनी गणाविया कोडी कल्पांचिया. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी सेवा केली जाते
आणि देहपात झाल्यावरही भक्ताची सेवेविषयी बुद्धी कायम असते, हे आश्चर्य आहे. पृथ्वीच्या ज्या भागावर श्री गुरुचे चरण उभे राहतील त्या मातीत मी शरीरातील मातीचा अंश मिळवीन असे तो म्हणतो. माझे श्री गुरु स्वामी ज्या पाण्याला कौतुकाने स्पर्श करतात त्या पाण्यामध्ये मी आपल्या शरीरातील जलाचा अंशाचा लय करीन. ज्या दिव्याने श्री गुरुला ओवाळले जाईल किंवा जे दिवे श्री गुरुचे घरी उजळले जातील त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेजाचा अंश मिसळीन. श्री गुरुला वारा घालण्याकरता असलेली जी चौरी किंवा पंखा त्यात मी आपल्या प्राणवायूचा लय करीन. तरच मी श्री गुरुच्या अंगाला वारा घालणारा सेवक होईल. ज्या ज्या पोकळीत आपल्या परिवारासह श्री गुरु असतील त्या त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील पोकळीचा लय करीन. पण जिवंतपणी व मेल्यावरही श्री गुरुची सेवा सोडणार नाही. एक क्षण देखील लोकांकरता खर्च करणार नाही. अशा प्रकारे सेवा करीतच कल्पाच्या कोटी मुजतो. वरील ओव्यातून श्री गुरु सेवेच्या अपार आवडीचे वर्णन केलेले आहे. येतुले वरी धीमसा जयाची या मानसा आणि करुणीही तैसा अपार जो. रात्र दिवस नेणे थोडे बहुन म्हणे म्हणियाचे निदाटपणे साजा होय. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करिया घवे एकेकाळी. हृदय वृत्ती पुढा अंगची घे दवळा काज करी होडा मानसीसी. इतके ज्याच्या मनात अपार धैर्य असते आणि प्रत्यक्ष अशी अपार सेवा करूनही आता दिवस उगवला आता रात्र झाली इकडे ज्याचे लक्ष नसते किंवा ज्याच्या मनात ही सेवा थोडी झाली ही बहु झाली असे येत नाही. उलट श्री गुरूंची आज्ञा वारंवार होत असता ज्याला सेवेचा अधिक हुरूप येतो. श्री गुरुच्या मुखातून कर असे नाव निघाल्याबरोबर तो आनंदाने आकाशापेक्षा मोठा होतो आणि एकटाच संपूर्ण सेवा एका काळीच करू लागतो. त्याचे शरीर अंतःकरण वृत्तीच्या पुढे धाव घेते व शरीराचा व्यापार मनाशी फैज मारतो. श्री गुरु सेवकाचे ठिकाणी श्री गुरु सेवेविषयी असलेल्या उल्हासाचे वर्णन केले आहे. किंवा श्री गुरु सेवेचे प्रेम कमी झाले हे ज्या लक्षणावरून दिसून येते ती लक्षणे येथे माऊलींनी सांगितलेली आहे असे म्हणता येईल. एखादिया वेळा श्री गुरुची या खेळा लोण करी सकळा जीविताचे. एखादे वेळी श्री गुरुच्या खेळावरून आपल्या संपूर्ण जीविताचे लिंब लोण करतो. ही श्री गुरूंची लौकिक क्रीडा देखील त्याला परमप्रिय वाटते. जो गुरुदास्य कृषू जो गुरु प्रेमे सपोषू जो गुरु आज्ञे निवासू आपणची. जो गुरुकुळे सुकुलीनी जो गुरुबंधू सौजन्ये सुजुनू. जो गुरु सेव्या व्यसने सव्यसनू निरंतर. गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम. गुरु परिचर्या नित्यक्रम जयाचे गा. गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता. जो गुरु सेवे परवता मार्गू नेणे. श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार. गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र. गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे. श्री गुरुची सेवा करता करता जो कृश होतो पण श्री गुरुच्या प्रेमाने पुष्ट असतो. जो आपण स्वतः श्री गुरुच्या आज्ञेलाच केवळ आश्रयस्थान झाला आहे. आपल्या कुलाच्या कुलीनपणामुळे आपल्याला कुलीन न समजता केवळ श्री गुरुच्या कुलीनपणामुळे जो आपल्याला कुलीन समजतो. आपल्या बांधवांच्या सौजन्यामुळे आपण सज्जन होत आहो असे न समजता श्री गुरु बंधूच्या सौजन्याने आपण सज्जन आहो असे समजतो व श्री गुरु सेवेच्या व्यसनानेच जो अखंड व्यसनी झाला आहे. श्री गुरुच्या संप्रदायात विहित केलेले धर्म तेच आपले वर्णाश्रम धर्म आहे. श्री गुरुची सेवा हेच ज्याचे नित्यकर्म आहे. श्री गुरु हेच ज्याचे पुण्यक्षेत्र असून श्री गुरु हीच ज्याची उपास्य देवता आहे. ज्याचे माता पिता श्री गुरुच आहेत. ज्याला श्री गुरु सेवे वाचून दुसरा परमार्थ मार्गच माहित नाही. श्री गुरुचे द्वार हेच ज्याचे प्राप्तव्य आहे आणि जो श्री गुरुच्या आपल्या प्रमाणे असलेल्या सेवकांवर
आपल्या साक्षात भावाप्रमाणे प्रेम करतो, ज्याचे मुखात गुरुनामाचा मंत्र सारखा जपला जातो आणि श्री गुरुच्या वचना वाचून ज्याला दुसरे शास्त्रच माहित नाही, जयाचे वक्त्र वाये गुरुनामाचे मंत्र, आत्मनाम गुरोर्नाम नामाती कृपणस्य च श्रेयस्कामो न गृह्णीयात ज्येष्ठपुत्र कलत्रयोः. आपले कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या मनुष्याने स्वतःचे नाव, गुरुचे नाव, अतिकृपणाचे नाव, सर्वात वडील असलेल्या मुलाचे नाव व पत्नीचे नाव वारंवार घेऊ नये. श्री गुरूंनी आपल्या स्वतःचा नामाचा जप करण्यास सांगितल्या वाचून आपल्या मनाने श्री गुरुचे नाव घेता येत नाही असे शास्त्र सांगते. साक्षात्कारी पुरुष निरहंकारी असल्यामुळे ते आपल्या स्वतःच्या नावाचा मंत्र कधी देत नसतात. एखाद्याला भाग्याने तो दिला गेला तर त्याने सर्व मंत्रांपेक्षा तो श्रेष्ठ समजून जपावा, असा या चरणाचा अर्थ किंवा श्री गुरुने सांगितलेल्या भगवंताचा नाम मंत्र जपत राहावा असा अर्थ आहे त्याचा. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे. वेदस्येश्वर प्रोक्तत्वात् यथार्थत्वेन संशयः मुक्तस्यैश्वर रूपत्वात् तद्वागपि तादृशी. सर्वज्ञ भ्रमरहित अशा परमेश्वराने वेद उत्पन्न केले असल्यामुळे जशी वेदाच्या प्रामाण्याविषयी यत्किंचितही शंका नाही, त्याप्रमाणे ज्ञानभक्तीने परमेश्वर स्वरूप मुक्त पुरुषांचेही वचन वेदाप्रमाणेच प्रमाण असते असे आचार्य म्हणतात. म्हणजे ज्ञानभक्ती संपन्न सत्पुरुषांचे वचन केव्हाही वेद विरुद्ध नसल्यामुळे त्या पुरुषांचे वचन प्रमाण मानून वागणारे पुरुष कृतार्थ होतात. शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, तया तीर्थयात्रे आणि तीर्थई त्रैलोक्यची. श्री गुरुचे उशिटे लाहे जई अवचटे, तई तेणे लाभे विटे समाधीसी. कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरीटी, उधळती पायांपाठी चालताजे. हे असो सांगो किती, नाही पारू गुरुभक्ती, परीगा उत्क्रांतमती. कारण हे पाणी कसेही असो, त्याला श्री गुरुच्या चरणाचा स्पर्श झाला हे पाहून त्यात ब्रह्मांडाची तीर्थे साठवली आहेत असे श्री गुरु भक्त समजतो. श्री गुरुच्या उच्चिष्ट प्रसाद अकस्मात प्राप्त झाला असता त्या लाभापुढे त्याला समाधी नकोशी वाटते. अर्जुना, श्री गुरु चालत असता त्यांच्या पाया मागून जे धुळीचे रजकण उडतात ते तो कैवल्य सुखाच्या मोबदल्यात घेतो. म्हणजे श्री गुरुच्या पायाच्या रजकणाच्या प्राप्तीत त्याला कैवल्याचे सुख वाटते. अर्जुना, हे असो, श्री गुरु सेवेचे किती वर्णन करणार. गुरु भक्तीला मर्यादाच नाही, पण माझी श्री गुरु सेवेविषयी प्रेमाने युक्त झालेली बुद्धी पराकाष्ठेच्या या विस्ताराला कारण झाली आहे. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड न मनी काही, तो तत्वज्ञानाचा ठावी. ज्ञानात येण्याची आवो, हे असो तो देवो ज्ञान भक्ती. हे जाणपा साचो कारे, तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे गा पुरे या रीती. जिये गुरु सेवे विखी, माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. एरवी असता हाती खुळा, भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा, पासुनी मंदू. गुरुवर्णनी मुका, आळशी पोशिजे फुका, परीमनी आथी निका सानुरागू. तेनेची पैकारणे, हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञान देवो. परी तो बोलू उपसा हवा, आणि ओळगे अवसरू देयावा. आता म्हणेन जी ब्रवा ग्रंथार्थची, परिसा परिसा श्रीकृष्ण, जो भूत भार सहिष्णू, जो बोलत असे विष्णू पार्थू ऐके. ज्याला अशा श्री गुरु भक्तीची इच्छा आहे, ज्याला त्या सेवेचेच कौतुक वाटते व त्या सेवे वाचून ज्याला दुसरे काहीच गोड वाटत नाही, तो म्हणजे तत्वज्ञानाचे राहण्याचे ठिकाण होय. त्याच्या योगाने ज्ञानाला शोभा आहे. फार काय सांगायचे. ज्ञान भक्त असून तो देव आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भक्त देवाला क्षणभर सोडत नाही,
त्याप्रमाणे ज्ञानही त्याला क्षणभर सोडून राहत नाही. अर्जुना, वर सांगितल्याप्रमाणे रीतीनुसार त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे उघड ज्ञान नांदत असते हे खचित जाण. या गुरुसेवेविषयी माझे अंतःकरण नेहमी आतुर असते, म्हणून मी ग्रंथार्थाला सोडून अवांतर बोलत सुटलो. वास्तविक पाहता हात असून मी खुळा आहे, डोळे असून गुरुभजनाकडे लक्ष नसल्यामुळे आंधळा आहे, आणि पाय असूनही गुरुसेवा होत नाही म्हणून पांगुळ्याहून पांगळा आहे. तोंड असून गुरुची स्तुती होत नाही म्हणून मुका आहे. असा मी आळशी व फुकट पोसला जाणार आहे, परंतु माझ्या मनात मात्र गुरुसेवेविषयी खरोखर प्रेम आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या एका कारणामुळेच मला या स्थूल देहाचे पोषण करणे भाग पडले आहे, परंतु आता माझ्या बोलण्याची क्षमा करून आपण मला आपली सेवा करण्यास अवसर द्यावा. आता नीट ग्रंथार्थच सांगतो. संत सज्जन हो, ऐका ऐका. सर्व भूतांचा भार सहन करणारा प्रत्यक्ष विष्णू असा तो श्रीकृष्ण बोलत असून अर्जुन ऐकत आहे. म्हणे, सुचित्व गायसे जया पासी दिसे, आंग मन जैसे कापुराचे, का रत्नांचे दळवाडे, जैसे सभाय चोखडे, आत बाहेरी एके पाडे, सूर्यू जैसा. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परीस आला, पाखाळा एका. मृत्तिका आणि जळे, बाह्य येणे मिळे, निर्मळू होय बोले, वेदाचिनी. भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी, सौंदणी फेडी थिगळी, वस्त्रांचिया. किंबहुना या परी, बाह्य चोख अवधारी, आणि ज्ञानदीप अंतरी म्हणून शुद्ध. एरवी तरी पांडुसुता, आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखिला, गुळे जैसा. ओस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्य लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने, कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आ तुषेण, कैसे कर्मी वरीचिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा घडा, पवित्र गंगे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे. या लागी बाह्य भागू, कर्मे धुतला चांगू, ज्ञाने फेडिला वंगू, अंतरीचा. तेथ अंतर्बाह्य गेले, निर्मलत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, ते स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. विकल्प जेणे जेणे उपजे, नाथिली विकृती दिपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. ते ऐके देखे अथवा भेटे, परी मनी काहीची नुमटे, मेघ रंगेन काटे व्योम जैसे. एरवी इंद्रियांचे निमेळे, विषयावरी तरी लोळे, परी विकाराचे विटाळे लिंपिजेना. भेटले या वाटेवरी, चोखी आणि महारी, तेथ नातळे त्या परी राहाटो जाणे. का पतिपुत्रांचे आलिंगी, एकची ते तरुणांगी, तेथ पुत्रभावांचा अंगी न रिगे कामू. तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोळख, कृत्याकृत्य विषेख पुढे जाणे. पाणीये हिरा न भिजे, आधणी हरळ न शिजे, तैसी विकल्प जाते न इंपिजे मनोवृत्ती. तया नाव शुचीपण, पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेथ जाण ज्ञान आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, ज्याचे बाह्य शरीर व अंतर्मन दोन्ही एकसारखे कापराप्रमाणे निर्मळ असतात ते शुचित्व होय. किंवा रत्नांचा संपूर्ण भाग ज्याप्रमाणे आत बाहेर चकचकीत असतो, किंवा ज्याप्रमाणे सूर्य आत बाहेर एकसारखा प्रकाशरूप असतो, त्याप्रमाणे शास्त्रांप्रमाणे कर्म करून ज्याचे बाहेरचे शरीर शुद्ध केले व आत्मज्ञानाने मन निर्मळ केले,
असा जो अंतर्बाह्य एक निर्मळच झाला. वेदाने सांगितल्याप्रमाणे पाणी व माती यांच्या योगाने शरीराला शुद्ध म्हणजे मळरहित करणे हे बाह्य निर्मळ होणे होय. कोठेही मन नाहीसे करून शुद्धी करण्यात ज्ञानच सर्वात बलवान आहे. बाह्यतः धुळीने जसा आरसा स्वच्छ होतो किंवा वस्त्रावरील डाग परिटाचे सतेले नाहीसे करते, याप्रमाणेच फार काय सांगायचे, तो बाहेर शुद्ध होतो असे जाण. आणि आत अंतःकरणाचा आत्मज्ञान रूप दिवा असतो म्हणून तो अंतःशुद्ध होतो. वास्तविक पाहता अर्जुना, ज्ञानाने अंतःकरण शुद्ध करून न घेता केवळ बाहेर शरीराचे ठिकाणी कर्माने शुद्धी करणे ही शुद्धीची विटंबनाच होय. ज्याप्रमाणे मेलेल्याला शृंगार करावा, गाढवाला तीर्थात स्नान घालावे, कडू दुधाला गुळाच्या पाकाचा लेप द्यावा, ज्याप्रमाणे ओसाडशा घराला तोरण बांधावे, जसे व्यर्थ किंवा उपवासी मनुष्याच्या पोटात अन्न न घालता वरून पोटाला अन्नाचा लेप लावणे जसे व्यर्थ, किंवा पती जिवंत नसलेल्या स्त्रीने कपाळी कुंकू व भांगात शेंदूर घालणे जसे व्यर्थ होय. जळो ती मुलाम्याच्या पोकळ कळसाची वरील चकाकी, शेणाचे केलेले फळाचे चित्र काय उपयोगाचे. त्याप्रमाणे वरवर केवळ शरीराचे ठिकाणी शुद्धी कर्म केल्याने खरी शुद्धी होत नाही. श्रीमंतीमुळे किंवा अधिकारामुळे ज्याचे मोल किंवा किंमत वाढली आहे असा क्षुद्र वृत्तीचा मनुष्य थोर होत नाही किंवा मानला जात नाही. किंवा आत मध्य भरलेला घडा गंगेत ठेवला तरी पवित्र होत नाही. म्हणून अंतःकरणात ज्ञान प्राप्त झाले असता म्हणजे आत्मज्ञानाने अंतःकरण अविद्यादी दोषरहित असे शुद्ध झाले की मग स्वभावतःच बाह्य देहाची ही शुद्धी होते. आणखी कर्माने ज्ञान प्राप्त होते असे कुठे झाले आहे काय. याकरताच बाह्य शरीर शुद्धी कर्माने चांगले निर्मळ करून ज्ञानाने ज्यांनी अंतःकरणाचे अविद्यादी मळ नाहीसे केले त्याचे ठिकाणी निर्मळपणाच होऊन जातो. फार काय सांगावे, एक शुद्धीच उरते. म्हणून ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात असलेल्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो त्याप्रमाणे अंतःकरणात प्राप्त झालेली शुद्धी किंवा निर्मलत्व बाहेर प्रगट होते. ज्याच्या योगाने संशय प्राप्त होतो, नसतेच विकार उठतात व कुकर्माच्या बीजरूपी वासना अंकुरित होतात, असे काही ऐकले, पाहिले किंवा भेटले तरी ज्यांच्या मनात मेघाच्या रंगाने आकाश लिप्त होत नाही त्याप्रमाणे काहीच कल्पना उठत नाहीत. साधारणतः तो सर्व इंद्रियांच्या साह्याने निरनिराळ्या विषयांचा भोग घेताना दिसतो, पण त्याच्या मनाला विकारांच्या विटाळाचा स्पर्श होत नाही. ज्याप्रमाणे ब्राह्मणादी स्पृश्य वर्णाचा पुरुष व महारादी अस्पृश्य वर्णाचा पुरुष हे दोघे रस्त्यावर भेटले तरी ते परस्परांना कधी शिवत नाही, त्याप्रमाणे चित्ताला विकाराचा स्पर्श न होऊ देता वागायचे हेच एक ज्याला माहीत असते. किंवा ज्याप्रमाणे एकच तरुण स्त्री आपल्या पतीला व पुत्राला आलिंगन देते, पण पुत्राला आलिंगन देते वेळी अंतःकरणात पुत्रभाव असल्यामुळे कामवासना उठत नाही, त्याप्रमाणे निर्मळ अंतःकरण चांगल्या वाईट कल्पनांना ओळखत असते व करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा विशेष भेदही ते स्पष्ट जाणत असते. पाण्याने हिरा भिजत नाही किंवा उकळत्या पाण्यात वाळूचा खडा शिजत नाही, त्याप्रमाणे शुद्ध झालेली मनोवृत्ती कोणत्याही विकल्पाने लिंपित होत नाही. हे अर्जुना, हे संपूर्ण बाह्य व अंतर शुचित्व जेथे तुला दिसेल तेथे ज्ञान आहे असे जाण. जीव मुळात ब्रह्मरूप स्वरूपच असल्यामुळे अत्यंत शुद्ध निर्मळ आहे, पण विपरीत कल्पनेमुळे तो अशुद्ध अशा जीवदशेला आला आहे. आपली शुद्ध ब्रह्म दशा ओळखून त्याने विपरीत कल्पना रूप जीवदशा नाहीशी केली असता तो आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून जेथे मनाची शुद्धी आहे तेथे ज्ञान आहे असे माऊलींनी म्हटलेले आहे. ब्रह्मज्ञानाची गुरुकिल्ली सांगेन एकाची बोली, ज्यांची कल्पना निमाली ते जाणगा प्राप्त पुरुष.
या ओळीतही एकनाथ महाराजांनी असेच म्हटलेले आहेत, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ।